अहमदाबाद विमान दुर्घटनेत सांगोला तालुक्यातील हातीद येथे मूळचे राहणाऱ्या पवार दाम्पत्यांचा मृत्यू झाल्याने सांगोला तालुक्यात शोककळा पसरली। अहमदाबाद विमान दुर्घटनेत सांगोला तालुक्यातील मूळचे हातीद येथील महादेव तुकाराम पवार वय 72 आणि आशाबाई महादेव पवार वय 68 दोघेही सध्या राहणार नडियाद सरस्वतीनगर जिल्हा खेडा गुजरात या पती पत्नीचा मृत्यू झाला। लंडन येथील मुलानं पहिल्यांदाच लंडनला बोलावलं आणि विमानात बसून लंडनला जाण्यापूर्वीच पवार दाम्पत्याच्या मृत्यूमुळे हातीद गावासह कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। मूळचे हातीद येथील महादेव पवार हे कुटुंबासह गेल्या 35 ते 40 वर्षांपासून नोकरीनिमित्त नडियाद इथं गेले होते। नडियादमधील सरस्वती हाऊसिंग सोसायटी सरस्वती नगरमध्ये पत्नी आशाबाई, मुलगा रमेश, सून योगिता, नाती नंदनी आणि दिव्या असे मिळून कुटुंबासह राहत होते। तर शैलेश हा पत्नी प्रीतम आणि मुलगा साईसह गेल्या 8 ते 9 वर्षांपासून व्यवसायानिमित्त लंडनमध्ये वास्तव्यास आहेत। महादेव पवार हे मफतलाल कापड कंपनीत नोकरी करत होते। सेवानिवृत्तीनंतर नडियादमधील संताराम मंदिरात सुरक्षा कर्मचारी म्हणून ते नोकरी करत होते। मुलगा शैलेश यांनी महादेव पवार पती पत्नीला लंडनला भेटण्यासाठी बोलावलं होतं। त्यांना 6 महिन्यांसाठी व्हिसाही मिळाला होता। तर 22 सप्टेंबर 2025 रोजी त्यांच्या व्हिसाची मुदत संपणार होती। दरम्यान गुरुवारी नडियाद इथून पुतण्या महेश पवार हा महादेव पवार आणि त्यांची पत्नी आशाबाई पवार या दोघांना अहमदाबाद विमानतळावर सोडण्यासाठी गेला होता। हातीद गावातील महादेव पवार यांचा भाऊ भाऊसाहेब पवार आणि नातेवाईकांना ही बातमी समजताच सर्वांनाच अश्रू अनावर झाले होते। महादेव पवार यांनी विमानतळावर पुतण्या महेश पवार याला माझा 6 महिन्यांचा व्हिसा असून तेथील वातावरण बघून परत येण्याचा विचार असल्याचं विमानात बसण्यापूर्वी बोलल्याचं त्यांनी सांगितलं। त्यांची गावाकडं 15 ते 16 एकर शेतजमीन असल्यामुळं अधूनमधून महादेव पवार यांचं येणं जाणं राहत होतं। 15 दिवसांपूर्वीच ते गावाकडं येऊन गेले होते।